बघा आज आपण मस्त अशी वेगळ्याच पद्धतीने आपण गवार बनवणार आहे बघा. आता ही गवार मस्त धुवून पुसून आणि भाजून घेतलेली आहे बघा. किती छान अशी मस्त कवळी गवार आहे, भाजून घेतलेली आहे. तर हे बघा अशी मस्त गवार आपण साफ करून घेतलेली होती आणि धुवून आणि भाजून घेतलेली बघा मस्त अशी गवार. आणि आपण आज वेगळ्या पद्धतीचा ठेसा बनवणार आहे. आपण ठेसा गवारीचा ठेसा बनवणार आहे आपण. मग आता मी स्वच्छ धुवून आणि भाजून घेतलेली आहे. त्यासाठी बघा आपण साहित्य दाखवू. तर इथं बघा मी एक टोमॅटो घेतलेलं आहे आणि एक कांदा असा बारीक मस्त कट करून घेतलेला आहे. त्यानंतर एक आपण बघा तर मी थोडेसे शेंगदाणे असे भाजून घेतलेले आहे. लसूण पण थोडासा भाजून घेतला आहे आणि मिरच्या पण आपण भाजून घेतलेल्या आहे. सर्व आपण भाजून घेतलं आहे. चला तर आपण आता हे सगळे मी खलबत्त्यामध्ये छोटासा सकलबत्ता आहे त्याच्यामध्ये आपण कुटून घेऊया. त्यामुळे चला आपण आता खलबत्त्यामध्ये सगळं टाकून आणि कुटून घेऊया आपण. बघा थोडंसं मीठ टाकले आणि मिठाने असं मस्त छान आपण कुटून घेऊया. मी बघा असं मस्त मी कुटून घेतलेलं आहे बघा ठेचा. मग आता मी काढून घेतलेलं आहे. आपण आता गवार थोडीशी आपण चेचून घेऊया. तर हे बघा याच्यामध्ये काही बारीक होत नाही, त्यामुळे मी थोडंसं मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेले बघा. आपली गवार एकदम असा भारी ठेचा होता जायला. तर बघा आता आपण कढाई ठेवलेली आहे आणि याच्यामध्ये बघा कांदा आणि टमाटर टाकून घेतलेला आहे. बघा कांदा टमाटर आपलं मस्त असं मऊ झालेलं आहे बघा. चला आता आपण ठेचा आहे ना सगळं टाकून घेऊ त्यामध्ये बघा. आणि बघा आपला गवारीचा ठेचा एकच नंबर झालेला आहे. पण आपण सारखी अशी गवार बनवून खाऊन कंटाळा पण येतो ना, तर असं गवारीचा ठेचा बनवायचा एवढा तर भारी होता ना. बघा सगळं मीठ कांदा टमाटर सगळं असं मिक्स करून एवढा भारी बनवलेला आहे ना ठेचा. आणि ज्वारीची भाकर खायची बरोबर एवढा भारी लागतो ना. आणि बघा एवढा मस्त झालेला आपला ठेचा. चला कसा वाटला आपला ठेचा नक्की कमेंटमध्ये सांगा.